तर गाईज मी माझ्या बहिणीकडे आली आता आणि ॲक्च्युली खूपच लेट व्लॉगला चालू करते. सगळे 5:36 झालेत. सो आणि तिचाच पत्ता नाही आहे, तीच बाहेर गेली. सो ती येणार आहे आत्ता म्हणा, ती अर्धा तासामध्ये येणार होती. मगापासून तेच बोलते पण अजून आलीच नाही. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणचं ते वातावरण वगैरे एकच नंबर आहे आणि नाही का एकदम आत्ता काहीच नाही आहे. आता जायचं आहे आय थिंक सो. सो चला आता आपण इथे ना कोंबडी प्राणी पक्षी तुम्हाला पाहायला भेटतील, जसं की कोंबडी आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, म्हैस आहे, कॅमेरा घेऊन ब्लॉग बनवते, असे खूप टाईपचे आहेत आणि नाही का एकदम भारी मजा येते म्हणजे इकडे. आणि कायच बोलतो तुम्हाला सगळीला शिकली बरं जायचं होतं इकडे जरा. सो तर आपण 19 मेला कोकणात जातोय. म्हणजे कोकणामध्ये सांगू का कोकणात कुठे जायचंय? ओके. सो सगळं रिव्हील करते. नाही करणार मी सांगणार नाही. तुम्हाला गेस करायचं आहे की मी कुठे जाईन. मागच्या वेळेस मी कुठे गेलो होतो, पण दापोलीला गेलो होतो. सो ह्यावेळेस आपण कुठे जाणार आहे? कोकणातच जाणार आहे, मालवणमध्येच जाणार आहे. एकदम भारी ठिकाणी जाणार आहोत आपण. म्हणजे सगळं बुक झाले आपले, रूम्स वगैरे सगळे बुक झाले. 4 दिवसाचं स्टे प्रॉपर म्हणायचं. दापोलीला तुम्ही पाहिलं ना, पहिला पार्ट आला ठीक, दुसरा पार्ट डायरेक्ट मिनी ब्लॉगच झाला. तर असं होणार नाही, प्रॉपर एक मालवणची सिरीज बनणार आहे आपण. आणि तुम्हाला दररोज डेली ब्लॉग्स, तर मिनी ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, पण डेली ब्लॉग्स थोडेसे हे होईल नाही का, एवढं शक्य नाही होणार करायला, कारण की खूप सारे मर्ज वगैरे करून मग त्याच्याला एक गोंधळ असतो करायचा. सो आणि आम्ही तेव्हा 4 वाजता वगैरे निघू. आम्ही तेव्हा मीन्स असं चालू आहे 4 वाजता निघायचं आणि मग मस्तपैकी आरामशीर जायचं. 400 किलोमीटर आहे ना वाटतं, 400 किलोमीटर 1200 जाऊन तेच ना. मग 400 किलोमीटर जायला 600 ना मला उद्या रिझल्ट आहे. रिझल्ट काय आमचा उद्या 1 तारीख आहे. आणि मला काय वाटत होतं, मी आतापर्यंत काय इमॅजिन करत होते की उद्या 31 तारीख आहे आणि मग रिझल्ट आहे, म्हणून मी आरामशीर फिरतीये. आणि इकडे आला मला समजलं की उद्या 1 तारीख आहे आणि उद्या रिझल्ट आहे. आत्ता जस्ट मेसेज आला आमच्या ग्रुपवरती. म्हणजे एवढं हे ना, आणि मला त्याची आता खूप भीती वाटायला लागली. मी एवढी टॉपर वगैरे नाही आहे, लाईक ॲव्हरेजच आहे. पण आता बघू काय होईल, तुम्हाला मी दाखवेल उद्याचा रिझल्ट. होप सो. सांगणार असेल तर दाखवलं, तर नाही दाखवणार, पास असेल का नाही ती. आणि सो आता बघू आपण. हां, ते आपली मालवण चालू होतं, कुठे विषय भरकटते आपला. तर तिथे आपण 4 वाजता निघणार आहे आणि प्रॉपर तिथे आपण पोहोचणार वगैरे. पण एकदम भारीतला स्टे आम्ही एवढा भारी बुक केला आहे, मीन्स तुम्हाला एकदम अशी अस्थेटिक वाईब येते तिकडे जाऊन. एकच नंबर आहे असं. म्हणजे आम्ही एक अशी रूम बुक केली आहे की दापोलीला कशी होती आपली रूम, की रूमच्या समोरच डायरेक्टली बीच होता, तर तशीच एक रूम आहे आपल्याकडे. तर एकदम भारी. आणि आपण एका क्रिएटरच्या इकडे पण जाणार आहे, मीन्स त्याच्या म्हणजे तिचाच तो हे रिसॉर्ट, तिचाच रिसॉर्ट येतात. तर तुम्हाला एवढं हिंट लागली असेल, कोण असेल ती काय माहिती. तर काही जणांना लागली असेल, मला पण ऍक्च्युली माहित नव्हतं, पण मला तेव्हाच माहिती झालं ते. तर हो, ते सांगितलंय. तर आणि जसं तुम्ही वातावरण बघते, ते समोरच माझ्या मंदिर आहे, जिथे मी अजून पण गेले नाही, नुसती बघतीये, पण आता मी जायचं काही मनच होत नाही. सो हां, तर तुम्ही बघता या ठिकाणी की 2-4 दिवस झाले ब्लॉग्स पण नव्हते करत. ॲक्च्युली ते ह्याला गेले होते ना, ह्याची इच्छा होती स्वतःची. कुठली सीईटीची एक्झाम होती ना, सीईटीची एक्झाम होती. पाहू शकताय सनसेट एक नंबर झाला आहे. आत्ता वाजलेत 6-11 झाले आत्ता. आणि आता आम्ही ते पोल्ट्री का काहीतरी बघायला चाललो. सो मी एवढं सगळं अंतर कापून गेले होते पुढं, पण ह्याला यायचं होतं, त्याच्यामुळे मी आता परत जाते तिकडं. सो चला आता हवं आपण. मुख गम लागले मला. तुम्हाला पवनचक्की नाही दिसलं काय? का पवनचक्की पण इथे एकच नंबर व्ह्यू आहे, म्हणजे गावाकडं ना एकच नंबर आहे. आणि इथे कुत्रं होतं एक, सीट पण गेलं, खंड्या का काय नाव आहे त्याचं. सो चला आता पुढे जाऊन मग मी तुम्हाला
सो असाच सनसेट बीचवरती असणार आहे. ठीक आहे, काय थोड्या काही दिवसातच. आणि फक्त इथे पण तोच माहोल झाला आहे. फक्त इथे फक्त पाण्याची कमी आहे. आणि त्यात तुम्ही जे पुढे बघते त्या सगळ्या बहिणी पुढे चाललेल्या आहेत. मी पण चालली आहे. एकदम हळूहळू चालते कारण मला ब्लॉक करत जायचं आहे. आणि पवनचक्की एवढ्या नाही का, म्हणजे रस्त्याला आहे ना एवढ्या पवनचक्क्या पाहिजे. आम्ही येत होतो ना इकडं तर एवढ्या पवनचक्क्या होत्या तिकडं, काहीच सांगू तुम्हाला. कुठं चाललं आपण? मी येते इकडं चाललो. कुठं चाललो? अळूच्या काय झाडाखाली. तर आता आपण चाललोय अळूच्या झाडाखाली. तर काहीतरी अळूचंच आहे, म्हणजे मला तर माहिती आहे अळूचं झाड काहीतरी आहे ते बघायला चाललं आता आपण. मी केस बांधले नाही की एवढी हवा इथं नाही का, म्हणजे तशी राहतच नाही की राहत पण उडतं. पाहू शकता ते सगळे पुढे चालले. व्ह्यू तर एवढं भारी ना, एक रात्र वगैरे एकच ना त्याला आहे ना खूप लागलेलं गणपतीच्या टायमाला. मग आहे ना तो रात्री ना बेडवरच झोपून राहिला अख्खा दिवस. आणि माझ्या आजीच्या अंगात होतं ना, मग तिला समजलं काय, मग त्यामुळे मग तिच्या अंगात आलं. मग तिने मग त्याला स्वप्नाने सोडलं. आज त्याला भूक लागली कातड्याच्या काठीने पण मारली आणि एरंडाच्या पाण्याने पण मारली. आणि मग त्याची माळ घातली आणि त्याची माळ घातली. म्हणतात की 7च्या नंतर जायचं नाही का, काय माहिती का. 7च्या नंतर गेलं का भूत माग लागतं, खरं माग लागतं असं म्हणतात. माझा या गोष्टींवरती विश्वास नाही एवढा. मी जस्ट ते सांगतात म्हणून तुम्हाला सांगते, नाहीतर माझं काय एवढं हे नाही आहे. ठीक आहे, पाहू शकता भाई कुठं आलो, रस्ता लागायला लागला. कुठं आलोय आपण भाई साहेब, कुठं आणलंय आपल्याला यांनी हे करून. भाई फिरवायच्या नादात कुठं आलोय. ठीक आहे, सुचल आता कुठे जातोय तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला ते तळं दिसतंय ना, मला पण दिसत नाही पण तुम्हाला दिसत असेल थोडंसं काहीतरी आहे. तिथे भूत मागं लागतं असं म्हणतात आणि तिकडेच चाललंय आम्ही आता. कारण की आम्ही खूप बावळटे चाललोय असंच तिथं बघायला. मला भूत माग लागत असं हे चाललंय लिटरली ते चालत आणि हा पण माग. भाई काय वा, काय करते शर्वरी? शर्वरी, अरे चिक खायचा असतो चांगला लागतो. गोड असतो ते करवंद, चिक गोड लागतो. करवंद आपल्याला भेटते तिकडून आता आपण खातोय. हा, काही पिकली काही पिकली नाही. जेवढी पिकली जेवढी काढून आणली आम्ही इथून. आता हग्गी आपल्याला हात आता आपण काय करू चाललं आता आपण. तर आता आपण चाललो आहोत इथे. मी हातात नाही धरलं कारण की सगळ्या माझ्या हातात चिकचिक लागला. सो चला जाऊयात आपण. मला फार भूक लागली. पाहू शकता तुम्ही, तिने मला फुलं दिली ती नियतीने सगळीच्या सगळी. ठीक आहे भाई, एकच नंबर आहे. हे बघा भाई साहब, चला अजून पुढे जायचं आपल्याला. अजून पार एवढा मोठा रस्ता आहे तिथं जायचं आपल्याला. सो चला निघत भाई, एवढं आम्ही चालून आलोय. अजून पुढे परत जायचंय. चला अरे बाबा कुठं चाललोय नियती? पण आता वाजले किती ब्रो. सो आता हिने तोरणं तोडली. तोरणं ही कुठं इथं होती आत्ता ते, आणि तर सगळी तोडली काय इथंच कुठं तरी होतं. तर हे वाटतं माझ्यामध्ये तोरणाचं झाड आहे भाई. सगळी तोडली. आता ही फुलं, ह्या फुलांमधलंही फक्त एवढंच घरी घेऊन जाऊ शकते. एवढं झालं हे घरचं मला फार क्यूट आहे एकदम, मला आवडलं. सो हेच मी घरी घेऊन जाईल. हे बघू आता काय करेल. ठीक आहे, सो क्यूट. हे बघा आता आपण सायंटिस्ट समोर तुम्हाला पवनचक्क्या तर दिसतात. ओके, दिसतं तुम्हाला पवनचक्क्या. भाई भाई
काय भारी झालाय माहोल. सो आता आम्ही इथून पळत जाणार आहे. चला, पाहू शकता वॅगनरची दुरावस्था. बिचारी चलत नाहीये, कशी बशी तिला चलवलं गेले. जस्ट आता माझ्या डोळ्यासमोर तिला चलवलं. कसं बसं तर पुढे जाऊन वॅगनर चांगलंच कांड करणार आहे माहिती मला. गाडीने आपले रंग दाखवले आहेत तर का अजून फायरिंग चालली आहे. ती गाडी अजून मोठी चढत नाही. आमच्याकडे पण वॅगनरच आहे, पण थोडं वरचं बघून ही जरा दिस तेव्हा तेव्हा कशी घसरते ती गाडी. चांगलं दिसतं तेव्हा बघ आता. मी म्हणते SUV गाड्या काढल्याच काय नाही का? ह्याच कानावरती काढल्यात ना गाड्या, SUV गाड्या, पण घ्यायच्याच नाही ते का. थांबली आता गाडी. आता कोण बोंबलं त्यांना हे करणार आहे. मी खूप हे झाले. हे बघा इथूनच त्या गाडीने रंग दाखवायला चालू केली. इथंच ती गाडी चालत नव्हती. आता कशी बशी वरती चढवली तिला. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजचा म्हणजे कालचा ते पर्सनलचा ब्लॉग. तिथे आम्ही गेलो होतो, म्हणजे अचानकच ठरलो होतं जायचं. तर तिकडे जायला आम्हाला जवळजवळ 1.5-2 तास लागले असतील. तिकडे आम्ही गेलो मस्तपैकी, जेवलो वगैरे. जेवायचं असेल माझं म्हणजे घ्यायचं राहिलंच, कारण की घाई झाली होती ना, म्हणजे जायचं होतं आम्हाला लवकर. सो काल आम्ही किती वाजता पोहोचलो असेल, 10:30 वगैरे आम्ही पोहोचलो काल. आणि भाई खूप भारी एक्सपिरियन्स होता. मला तर फार आवडलं म्हणजे ते पर्सन. सो तुम्ही पण नक्की जावा एकदा तिकडे. जर तुमचे कोणी रिलेटिव्स वगैरे असेल तरच जावं का, म्हणजे ते तसं काय असं लाईक हे नाही, तिथे भरकटलं नाही एकदा का भरकटलं परत मग हे नाही होत, सापडत नाही माणूस. त्याच्यामुळे स्वायच मला आवडलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. पुढच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे. अजून एक पुण्याचा ब्लॉग एडिट करायचं राहिलाय. सो पहिल्यांदा मी हा केला, कारण की हा ताजा ब्लॉग आहे ना, त्याच्यामुळे मी लगेच एडिट केला. सो आता भेटली पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय, थँक्स फॉर वॉचिंग.